वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला महाबळेश्वरचा सेकंड डे आहे आणि आपण सेकंड डेमध्ये तापोळा एक्सप्लोअर करणार आहोत. आता आपण सगळी तयारी करून आम्ही तापोळ्याला निघालेलो आहोत. थोडासा फोटो सेशन चाललं आहे. बाहेर आलं म्हणजे फोटो सेशन, रील्स काढणं ही तर सगळ्यांची मजाच असते. माझा हा व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तापोळा मिनी काश्मीर आपल्या महाराष्ट्राचं एक पर्यटन स्थळ तुम्हाला आज मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तो पाहूया. चला या, सोबत राहा. भरपूर रील्स काढल्या आणि खूप धमाल मस्ती केली. नमस्कार, हॅलो. आता आम्ही आलेलो आहोत. आमचा दुसरा दिवस आहे महाबळेश्वरला. आम्ही रात्री खूप एन्जॉय केली. तिकडनं आता निघालो आम्ही तापोल्यासाठी. आम्ही जिथे स्टे करतोय फार्म हाऊसला, सायलीला बंगलोला, तिथून तापोला हे अंतर 15 किलोमीटर आहे. फर्स्ट टाइम चाललोय, बघायला चाललोय की मिनी काश्मीर बोलतायत. बघूया आता मिनी काश्मीर कशा पद्धतीचं आहे ते तुम्हाला आम्ही एक्सप्लोअर करू. तर आमच्यासोबत राहा. चला. नदी हे समोर जे दिसतंय तुम्हाला, किती सुंदर असं दृश्य आहे. समोर एक नदी आहे, वरती डोंगर रंग आहे सह्याद्रीच्या, आणि त्याच्यावरती पवनचक्क्या आहेत. असं खूप छान. थोडंसं वातावरण ढगाळ असल्यामुळं तुम्हाला क्लिअर दिसत नाहीये, पण जेव्हा क्लिअर वातावरण असेल तेव्हा हे खूप सुंदर दृश्य असणार आहे. थँक्यू. तुम्ही बघू शकता आम्ही आता चाललोय तापोला. मिनिंग आहे मिनी काश्मीर, आणि आता आम्ही बोटिंगला जाणार आहे. थँक्यू. हा आमचा दुसरा डे आहे पिकनिकचा, आणि आता आम्ही चाललोय तापोला बोटिंगसाठी. तिथे आम्ही खूप मज्जा करणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा. थँक्यू. आता तुम्ही बघू शकता इकडे नेचर एकदम चांगलं आहे, आणि इकडे गरम हवा, साधी हवा सगळं येते, आणि रात्री इकडे एकदम थंडी हवा आहे, आणि सकाळी आणि स्नो पडतो कधी कधी. थँक्यू. आणि आता तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती एकदम मस्त आहे. आणि इकडे मस्त, आता तिकडे आपण तापोला नाही जाणार, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये मिनी काश्मीर बोलू शकतो. आणि इकडे माझी फ्रेंड हान्सी खेळायला लागले माती, वेडी आहे जरा. आणि एनिवेज माझे मम्मी पप्पा तिकडे फोटोग्राफी करायला लागले, आणि याला एकदम मस्त मस्त क्रिस्टल्स भेटले. आमचे सगळे छोटे यूट्यूबर छान अशी माहिती देत आहेत त्यांच्या बोबड्या बोबड्या बोलांनी. चला, नमस्कार. आता निघालो आम्ही बोटिंग करायला त्रिवेणी संगमला. तापोलामध्ये आहे सर्व, आणि दत्त मंदिर पण इकडे आहे, ते पण आम्ही बघायला चाललेलो आहोत. तर आता बघूया. किती काहीतरी 2 तासाची जर्नी आहे आमची. असं नजारे एकदम खूप छान दिसत आहेत. आजूबाजूला दोन्ही साईडला डोंगर, मध्ये नदी आहे असं, आणि खूप छान वाटतंय. थोड्या वेळानंतर अजून तुम्हाला आम्ही नवीन पॉईंट एक्सप्लोर करू. थँक्यू. तापोळचं स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे कोयनेचं बॅकवॉटर आणि 3 नद्यांचा संगम. शिवसागरचा हा जो प्रवाह, त्याच्यामध्ये बोटीने फिरताना मनाला खूप शांत आणि प्रसन्न असं वाटतं.
वेणालेकचं सौंदर्य वेगळं आणि तापोळ्याचं वेगळं. कारण हे शिवसागरमधून आपण जेव्हा बोटीने सफर करतो तेव्हा मनाला खूप प्रसन्न आणि आल्हाददायक वाटतं. आणि ही आमची 2 तासाची जी जर्नी आहे ती आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही 2 बोट हायर केलेले आहेत. आमची थोडी छोटी मंडळी दुसऱ्या बोटमध्ये आहेत आणि आम्ही एका बोटमध्ये आहोत. आणि ह्या सफरीच्या आम्ही मजा घेत आहोत. तुम्ही पण नक्की तापोळ्याला या आणि या निसर्गरम्य ठिकाणाचा अनुभव घ्या. आमच्यासोबत हे आमचे फॅमिली फ्रेंड वसईकर, पनवेलकर आणि उरणकर मिळून आमची ही पिकनिक झालेली आहे आणि खूप मजा केली आम्ही. सध्या आम्ही ह्या बॅकवॉटरमधून जाताना जो आनंद घेतोय तो स्वतः अनुभवल्याशिवाय कळणार नाही. आणि ही आमचे छोटे चिल्ले पिल्ले नवीन यूट्यूबर सगळे एकदम बोलण्यासाठी उत्सुक आहेत. चला पुढे निघूया. आता आपल्या पुढच्या पॉईंटवर जाऊया. चारही बाजूनी सह्याद्रीच्या रांगा आणि मधून हे शिवसागरचं पाणी आणि त्यातून आम्ही आमच्या डौलाने चाललेल्या या 2 होड्या. खूपच भारी अनुभव आहे. मुलांना पण खूप आवडला आणि एन्जॉय करत ते चाललेले आहेत. इकडचं तापमान उन्हाळा आहे, ऊन आहे, तरी पण थंडावा असतो. त्याच्यामुळे ह्या सफरीचा कोणालाच कंटाळा आला नाही आहे. आणि आता पुढे जाऊन आपण दत्त मंदिराकडे थांबणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण थांबलेलो आहोत. इथे आपण दत्त मंदिर बघणार आहोत. सध्या थोडंसं मुलांना भूक लागलेली आहे. नंदीचं दर्शन घेऊन आम्ही ह्या भुयारी मार्गातून हे बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3 देवता एकत्र आहेत इथे. शंकराची पिंड आहे आणि वरती गणपतीचं स्थान आहे. तिथे दर्शन घेऊन आपण बाहेर पडलेलो आहोत. हे नंतर पुढचं मंदिर आहे. हे दत्त मंदिर आहे. दत्ताच्या पादुका इथे ठेवलेल्या आहेत. हे बघा, बघू शकता. इथूनही दर्शन घेऊन आपण पुढे निघालेलो आहोत. 2-3 मंदिरं इथे बघितलेली आहेत आपण. आणि जेव्हा भुयारी मार्गातून आपण एंटर करतो तो एक वेगळाच अनुभव आम्ही इथे अनुभवला. त्यानंतर इथे भले मोठे असे मूषक आहेत. सिद्धिविनायक मंदिर आहे इथे. तिथेही आपण दर्शन घेतलेलं आहे. मंदिरांचं दर्शन घेऊन आपण इथून बाहेर पडलेलो आहोत. आणि इकडचं हे सगळं पूर्ण झाडी झुडपातलं वातावरण आणि हे नदीचं निळक्षार पाणी बघताना मनाला खूप प्रसन्न वाटते. जसं की काश्मीरला दाल लेकमध्ये फिरताना अनुभव येतो त्याप्रमाणे अनुभव आम्हाला ह्या मिनी काश्मीरमध्ये आलेला आहे. आता थोडीशी पेटपूजा. मुलांना भूक लागलेली आहे कारण आमचा बराच प्रवास झालेला आहे. इथे खाण्यासाठी गरमागरम वडापाव आणि मॅगीची सोय आहे. मुलांनी मॅगीवरती यथेच्छ ताव मारलेला आहे. आणि जसं ऐकल्याप्रमाणे खरंच हे मिनी काश्मीरच आहे. खूपच छान वाटते. आमचे हे छोटे छोटे यूट्यूबर त्यांची प्रॅक्टिस चालले कसं बोलावं आणि त्यांच्या बोबड्या बोलांनी आम्हाला खूप मजा आलेली आहे. आणि आमच्या ह्या पिकनिकची मजा त्या मुलांनी वाढवलेली आहे. आता आपण पुढच्या पॉईंटवर निघालेलो आहोत. आता आपला दुसरा पॉईंट आहे. दुसऱ्या पॉईंटवर काळेश्वरी मंदिरात आपण आलो आहे. तिकडचं दर्शन घेऊया. आता 2 वाजलेत.
जागृत मंदिर हे 350 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि मराठी भागाला अधिकार असतो. शिवाजी महाराजांचं काय आहे ते समोर एक किल्ला आहे सज्जनगड, जे स्वामी रामदास महाराजांचे आश्रम आहे. हे शिवाजी महाराजांचे उलटी नंबर 1, सेकंड नंबर संत तुकाराम महाराज. तिथे वेगवेगळे मुख्यमंत्री असतात आले पण राहिले आणि ह्या पालिकेचा असं आहे हिस्ट्री गेली ज्या ज्या ठिकाणी गेली ते वास्तव्य झालं तिथे प्रगत झाली. जाऊन जाऊन तिथे पंजीत गेली, गोव्यात गेली. गोव्याची मुळात नाही ते दक्षिणेला हिंदी भाषा करे, डावीकडे बंगालचा समुद्र, उजवीकडे अरबी समुद्र, जाहीर असता नाही. तिथे जी शांत झाली ती शांता दुर्गा तुम्हाला आता पणजीमध्ये बघायची. तर आपण आता बघू, मी बाहेरचा व्ह्यू घेतोय. मी बाहेरचा आता घेतोय. आंबा तुम्ही बाहेरचं बघून घ्या. मंदिर आहे, मंदिराच्या बाहेरचं बघून घ्या तुम्ही. बघा हे मंदिराच्या बाहेरचं. इथे अजून एक मंदिर आहे. आपण इथे मी माझ्या इथे पाया पडून घेतोय. आंबा मी पाया पडतोय. हे आपलं म्हणजे आता आम्ही इथे दर्शन घ्यायला आलोय. पूर्ण मंदिर बघा बघा बघा, पूर्ण मंदिर. व्हिडिओ काढतो. चला आता जाऊया पुढे. आम्ही आता दर्शन घेतलं आहे याचं. हर्ष काय हे बघा, खूप सुंदर अशा लेक मधून आम्ही बोटिंग करून आलेलो आहोत आणि आता निघालोय. आणि ही आमची हंसी. आणि ती बघा तिथे ध्रुवी गेली. हे बघा न्यू कपल. स्पॉट झाले. आता ह्या स्पॉटवर आपण आलेलो आहोत. मुझको क्या हुआ है जो मैं हो गया हूँ पागल ना मैं पहले या अब हो गया हूँ मेरा दिल गया तो हिल गया कोई मिल गया. हे बघा 31ची जय्यत तयारी चालू आहे. काय काय बनतंय ते इकडे सगळं चालू आहे. आणि आता पुढचं समालोचन आमचे बंधू तुम्हाला सांगतील. नमस्कार. आता आमचा पार्ट 3 झालेला आहे. म्हणजे आम्ही आता फिरून आलोय मस्तपैकी आणि आता तयारी चालू आहे 31ची रात्रीचे एन्जॉय करायचे आम्हाला. तर आता आम्ही त्या 31साठी आमची काय काय तयारी चालली हे तुम्हाला दाखवतो. तर या पहिले इकडे भरलेलं पॉपलेट. हे भरलेलं पॉपलेट आहे, याचं मेकिंग झालेलं आहे, सर्व चालू आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला आहे कोलबी बिर्याणी बनवायचं प्लॅनिंग आहे. कोलबी बिर्याणीचं प्लॅनिंग करणार, त्याचं मॅरिनेट करून सर्व ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर व्हेजवाल्यांसाठी पनीर चिल्ली बनणार आहे. आणि ह्या साईडला ह्याच्यामध्ये कालवण बनलेलं आहे, वाव मच्छीचं कालवण बनलेलं आहे. सगळं रेडी आहे. आणि स्पेशल 31चं
स्पेशल जे 31st आहे ते आमचं प्लॅनिंग झालेलं आहे. इकडे पोपटी भरलेली आहे आणि ह्या अशा प्रकारे पोपटी लावलेली आहे. आणि पापलेट फ्राय, चिकन फ्राय, असा आमचा भरपूर पदार्थ आहे आणि ह्याच्यासोबत बाकीचं पण आहे, पण ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. ओके, चला. नवीन वर्षाच्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. तर हे ह्या वर्षात आम्ही खूप 24 आम्हाला घालवायचं म्हणून आज आम्ही एन्जॉयमेंट करतोय. आम्ही आता आलोत महाबळेश्वरला. सायलीला इथे फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसवरती आहोत. ओके, तर तिथेशी आम्ही आलोत, कालपासून आलोत. आम्ही खूप एन्जॉय केलंय रात्री पण आणि आता पण एन्जॉय करतोय सर्वजण. मुलं बाहेर खेळतात, आम्ही सर्वजण इकडे. आता जेवणाची तयारी चालू आहे. हे झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू पूर्ण जेवण झाल्यानंतर. येस येस, ओके. कुरकुरीत असा भरलेला पापलेट बनवलेला आहे आणि सुरेखाची रेसिपी आहे. या महाबळेश्वरच्या पिकनिकमध्ये आम्ही खूप धमाल मस्ती केलेली आहे. तशीच आता 2024ला बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे. रात्रीचे 12 वाजत आहे आणि नवीन वर्षाची नव्याने आपण सगळेजण सुरुवात करणार आहोत. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. आणि हा आमचा व्लॉग पूर्ण बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. वन्स अगेन हॅपी न्यू इयर.